नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 6 ऑक्टोबर 2025 राज्य सरकारचे मोठे निर्णय. राज्यातील सर्व ताज्या घडामोडी व नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करा. शेतकऱ्यांचा काटा मारणारे कारखाने शोधले, आता त्यांना दाखवणार. फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शेतकऱ्यांचा काटा मारणाऱ्या साखर कारखान्यांना शोधले असून त्यांना लवकरच दाखवणार. फडणवीसांचा गंभीर इशारा. कफ सिरपने घेतले 11 लहान गॅंचे प्राण. कोल्ड्रिफ कफ सिरपवर बंदी. सर्दी आणि हलका ताप आल्यानं लहान गॅ मुलांना कफ सिरप दिल्यानं 11 मुलांची तब्येत प्रचंड खालावून लघवी बंद झाल्यानं किडनी फेल होऊन मृत्यू. जेव्हा शिंदे मुख्यमंत्री होते आणि फडणवीस DCM होते तेव्हा अमित शहांचे मोठे विधान स्पष्टच बोलले. शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्याकडून मोठी मदत. यावर्षी अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील 60 लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतीचा नुकसान. अमित शहांचं विधान. केंद्र सरकारनं 2025-26 मध्ये महाराष्ट्राला 3132 कोटी रुपये दिले, त्यापैकी 1631 कोटी रुपये एप्रिलमध्येच वितरित. हवामान बदलामुळे कीटक आणि रोगांचा धोका वाढला. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना महत्त्वाचा कृषी सल्ला. पिकांच्या वाढीच्या टप्प्यात कीटक आणि रोगांचा धोका वाढत असल्यानं तज्ज्ञांचा वेळेवर कीटकनाशके फवारणी, पाणी व्यवस्थापन आणि तण नियंत्रण यावर भर देण्याचं शेतकऱ्यांना आवाहन. 42,000 शेतकरी पीक विमा प्रतीक्षेत. पीक विम्याचे 27 कोटी अजूनही प्रलंबित. गेल्या खरीप हंगामात पाऊस नसल्यानं आणि अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं सरकारने पीक विमा भरपाई जाहीर केली असली तरी संग्रामपूर तालुक्यातील तब्बल 42,000 शेतकरी अजूनही 27 कोटी रुपयांच्या प्रतीक्षेत. गोकुळ भूमिहीन शेतमजुरांना मदत करणार. लहान जमीनधारकांना म्हशी खरेदी करण्यासाठी तारणमुक्त कर्ज मिळणार. मुंबईसह सर्व बाजारपेठांमध्ये म्हशीच्या दुधाला मोठी मागणी, परंतु दुधाचा मोठा तुटवडा. येत्या काळात म्हशीचे दूध संकलन वाढवण्यासाठी जिल्हा बँक भूमिहीन शेतमजूर आणि अल्पधारक दूध उत्पादकांना तारणमुक्त कर्ज देणार. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा. दसऱ्याच्या मुहूर्तावर राज्यात 21,000 ट्रॅक्टरची खरेदी. 100 कोटींपेक्षा जास्त उलाढाल. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर यावर्षी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर खरेदीसाठी दाखवला विक्रमी उत्साह. गेल्या वर्षी राज्यभरात 10,000 ट्रॅक्टरची विक्री, तर यावर्षी हा आकडा तब्बल 21,000 वर पोहोचला. राज्यातील पूर आणि ढगफुटींना नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करण्याची याचिका. मराठवाड्यासह राज्यातील पूर आणि ढगफुटींना आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत नैसर्गिक आपत्त्यांची यादी. सरकारी आदेशानुसार त्यांना गंभीर नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करावं. 2019च्या कोल्हापूर पुरात NDRFनं घोषित केलेल्या मदतीच्या तिप्पट रक्कम देण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारला द्यावेत. कराडच्या शेतकऱ्यांचा साखरमुक्त भात उत्पादनाचा यशस्वी प्रयोग. 4 राज्यांमध्ये ऑनलाईन विक्री सुरू. कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक बासमती तांदळासाठी पूर्वीपासून प्रसिद्ध. सूर्यवंशी कुटुंबातील प्रगतिशील पितापुत्र शेतकऱ्यांचा साखरमुक्त तांदळाचा यशस्वी प्रयोग. अतिवृष्टी, महापूर ते ओला दुष्काळ. राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल. दिवाळीआधी शेतकऱ्यांना पैसे द्या. देवेंद्र फडणवीस ज्यावेळी विरोधी पक्षनेते होते त्यावेळी त्यांनी स्वतः ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. राजू शेट्टी यांचं वक्तव्य. शेतीत AI तंत्रज्ञानाच्या वापराशिवाय संकटावर मात करता येणार नाही. शेतकरी इंधनदाता झाला पाहिजे. नितीन गडकरींचं वक्तव्य. नेते येतात, फोकनाड्या मारतात आणि निघून जातात. शेतकरी हा इंधनदाता झाला पाहिजे. केंद्रीय मंत्री गडकरींचं वक्तव्य. सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री स्पेशल पॅकेज जाहीर करणार. मंत्री गोरेंची माहिती. सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पेशल पॅकेज जाहीर करणार. पालकमंत्री जयकुमार गोरे यांची माहिती. दसरा उत्साहाशिवाय पार पडला. दिवाळीही कानावर पडली. शेती उत्पादनांच्या कमतरतेमुळे बाजारात उलाढाल किंवा चैतन्य नाही. सकाळी 80 रुपये किलोने विकले जाणारे माड फ्लोवर अखेर 40 ते 50 रुपये किलोवर घसरले, ज्यामुळे फूल उत्पादकांमध्येही उडाली खळबळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओमकार हत्तीचा धुमाकूळ. 3 राज्यांना हवा असलेला ओमकार हत्ती सिंधुदुर्गच्या जंगलात. वन विभागाचा अंदाज. कळपापासून वेगळा झालेला ओमकार हत्तीचा शेतकऱ्यांना गेल्या काही आठवड्यांपासून त्रास. ॲग्रीस्टॅग ओळखपत्र असूनही पुन्हा कागदपत्रांची मागणी. आदिवासी आणि अल्पभूधारक शेतकरी बेरोजगार. तरीही शेतकऱ्यांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांच्या शेतजमिनीला आधार कार्डशी जोडण्यासाठी राज्य सरकारचं शेतकऱ्यांना आवाहन. पूरग्रस्त विद्यार्थ्यांना विद्याज्योती फाउंडेशनकडून मदत. विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार.
विद्याज्योती हा प्रकल्प TJSB सहकारी बँक आणि सेवा सहयोग फाउंडेशननं घेतला हाती. प्रकल्पाद्वारे पूरग्रस्त विद्यार्थ्यांना आवश्यक शालेय साहित्य मोफत पुरवले जाणार. शेतकऱ्यांसाठी शरद पवार मैदानात, तो निर्णय चुकीचा, थेट सरकारला सुनावलं. सरकारनं प्रतिटन ऊसामागे 15 रुपये कपात करण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण पसरलंय. सरकारच्या निर्णयावर शरद पवार यांचं भाष्य. पानंड रस्त्यात खोडा, मग सरकारी योजनांचा लाभ विसरा. राज्य सरकार कडक नियम लावणार. मुख्यमंत्री बळीराजा पानंड रस्ते योजनेविषयी मोठी अपडेट समोर. पानंड रस्त्यात खोडा घालणाऱ्या शेतकऱ्यांना आता धडा शिकवण्यात येणार. त्यांच्यासाठी काही कठोर नियम लागू होण्याची शक्यता. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार. अमित शहांनी राज्य सरकारला दिले मोठे आश्वासन. म्हणाले, राज्य सरकारकडून अहवाल दिल्यानंतर महाराष्ट्रासाठी लगेच निधी वितरित करण्यात येणार. अमित शहांचे शेतकऱ्यांना आश्वासन. देवस्थानांच्या जमिनींबद्दल शासनाचा मोठा निर्णय. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार फायदा. देवळाली विधानसभा मतदारसंघातील 4 गावांतील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर. अनेक वर्षांपासून सुरू असलेली देवस्थान जमिनींच्या खरेदी विक्रीवरील निर्बंध अखेर उठवण्यात आले. शेतकऱ्यांचा PM किसानचा बंद झालेला हप्ता पुन्हा सुरू होणार. पोर्टलवर नवीन पर्याय झाला उपलब्ध. PM किसान सन्मान योजनेअंतर्गत पात्र असूनही काही कारणास्तव हप्ते थांबलेले किंवा नोंदणी प्रक्रियेत अडथळे आलेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. केंद्र सरकारकडून पोर्टलवर अपडेट मिसिंग इन्फॉर्मेशन उपलब्ध पर्यायाद्वारे शेतकऱ्यांना नोंदणीत असलेल्या चुका दुरुस्त करता येणार. आजपासून पुन्हा पावसाचा तडाखा. 5 जिल्ह्यांना अलर्ट. शेतकऱ्यांसाठी अलर्ट. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार 5-6 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. विशेषतः कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता. फळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज. या पिकांना मिळणार संरक्षण कवच. हवामानातील सततच्या बदलांमुळे नुकसान सहन करणाऱ्या फळबाग शेतकऱ्यांसाठी सरकारने दिली मोठी आनंद वार्ता. आंबा बहार सन 2025 साठी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना सरकारकडून जाहीर. अशाच राज्यातील ताज्या सर्व घडामोडी पाहण्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.